नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. खरं तर ही माहिती इतकी उपयुक्त आणि महत्त्वाची आहे, ती सर्व दूर पोहोचायला हवी आणि हे तुमच्या हातात आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत तो पोहोचू दे. सबस्क्राईब केलात की तुमच्यापर्यंत पुढचा व्हिडिओ लगेच पोहोचेल. त्यामुळे लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आजचा आपला विषय आहे हृदयाचं आरोग्य आणि त्यासाठी आपण बोलावलेलं आहे डॉक्टर, बरोबर आहे, तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे, डॉक्टर जगदीश हिरेमठ. सर्वांच्या वतीने मी अगदी सोपे प्रश्न विचारणार आहे, जास्तीत जास्त प्रश्न विचारणार आहे. सर, सुरू करूयात आपण. तुमचं खूप खूप स्वागत. आधी आता हायपरटेन्शन असेल तर काय लक्षणं असतात? हायपरटेन्शनच्या व्यक्तीला युजली पुन्हा तेच होतं की चालल्यानंतर, जिना चालल्यानंतर दम लागणं किंवा त्यांच्या मागच्या बाजूला डोक्यामध्ये दुखतं, म्हणजे गाण्याच्या मागच्या बाजूला जॉईनिंग करणारी जी लाईन आहे तिथे दुखायला लागतं किंवा डोळ्यासमोर असं अंधेरी आल्यासारखं होतं किंवा चक्कर जड झालंय वगैरे असं ते कंप्लेंट करतात. पण मग ओळखायचं कसं की हायपरटेन्शनचं आहे आणि हृदयविकाराचं आहे? कारण बऱ्याच वेळा असं म्हणतो ना आपण की हायपरटेन्शन असेल तर आपण थोडंसं चाललं किंवा चेहऱ्यावर गार पाणी मारून घेतलं तर थोडं ते कमी होऊ शकतं प्रेशर मोजल्यावरती, आणि जर नेमका हार्ट अटॅक असला आणि चालायला गेलो तर पंचायत व्हायची, तर तसं कशावरून कळू शकतं? नाही, ह्या कंप्लेंट्स पूर्ण वेगळ्या असतात आणि असं ते सहज डिफरन्शिएट होऊ शकतं. पुढे मग हॉस्पिटलमध्ये गेल्यावर एक प्रॉब्लेम येतो. हल्ली असा एक ट्रेंड आहे की अमुक एक हॉस्पिटलमध्ये गेलं ना की तिथे त्या सगळ्या तपासण्यांमधून जाऊन आपल्याला अँजिओप्लास्टी केल्याशिवाय सोडतच नाहीत अशा एक डिस्कशन्स ऐकू येतात. आणि त्यावेळी अशा वेळी बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आपण कुठल्या तरी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, किंवा म्हणजे त्यावेळी पेशंट्सच्या नातेवाईकांच्या मनात खूप द्विधा मनस्थिती असते. एखाद्याला पायाला फ्रॅक्चर झालं तर प्लास्टर घालायला लागतं, हे आपल्याला माहिती आहे की नाही? आपण असं नाही म्हणत ना की काय आता पायाला फ्रॅक्चर, ॲक्सिडेंट झाला, आम्ही गेलो ऑर्थोपेडिस्ट, ते प्लास्टर घालूनच सोडणार तुम्हाला. ते असं नसतं, त्या रोगाप्रमाणे ते आहे. आणि एखाद्याला उगीच अँजिओप्लास्टी करायला लावणं हे अशक्य असतं, कारण की सगळं रेकॉर्डेड असतं, सगळी CD तयार होते. ती CD इज इन ॲब्सोल्युटली इन पब्लिक डोमेन. ती CD घेऊन तुम्ही कोणालाही नंतर दाखवू शकता किंवा. त्यामुळे माझ्या मते की हे असले सगळे विचार करायच्या ऐवजी जस्ट ट्रस्ट द डॉक्टर हुएवर इज अवेलेबल इन. पेशंटला वाचवायचं कसं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या डॉक्टरांवरती तुम्ही उलट चांगला विश्वास ठेवला तर ही फील्स मोर रिस्पॉन्सिबल, त्यांचं मनोधैर्य आणखीन वाढतं. करेक्ट. आणि माझं म्हणणं आहे, ती फॅमिली डॉक्टर ही कॉन्सेप्ट जर गेली आहे ना, तर डॉक्टर इन फॅमिली असा कॉन्सेप्ट पाहिजे. म्हणजे असं की कोणीतरी आपला जवळचा रिलेटिव्ह म्हणा किंवा कोणाचा दुसऱ्या मित्राचा मुलगा, असा एखादा कोणीतरी असतोच की जो एका कॉलवर तुम्हाला अवेलेबल आहे फोनवरती, मग तो कॅनडामध्ये का असे ना, तर त्याला तुम्हाला कॉन्टॅक्ट करता आलं पाहिजे. आपले डॉक्टर सुद्धा सहृदय आहेत, त्यांनाही कॉन्टॅक्ट करायला हरकत नाही अशी काही गडबड असेल तर, आणि कन्फर्म होईल त्या दृष्टीने. नाही, असं नाही, त्यांनी फक्त डिसिजन घ्यायला पाहिजे की तो कार्डिओलॉजिस्ट असणं शक्यच नाही, पण फक्त यावेळेला काय करायचं, हॉस्पिटलला जायचं नाही किंवा ह्यांना कॉन्टॅक्ट कर. कधी कधी काय होतं, पोटात दुखतंय तर त्याचं काय करायचं हे डिसिजनच घेता येत नाही. मग या डॉक्टरकडे जा, हा डिसिजन तरी त्या डॉक्टर इन द फॅमिलीने घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. कारण पेशंटचा जीव वाचणं हे महत्त्वाचं आहे. आणि मेडिको लिगल एवढ्या कंडिशन्स तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की त्याची CD केली जाते, त्यामुळे असे कोणते डॉक्टर तुम्हाला फसवणार नाहीत. त्यामुळे मनामध्ये तशी साशंकता ठेवू नका. पेशंटचा जीव वाचवणं हे त्यावेळी डॉक्टरांची प्रायोरिटी असते. आणि खरं सांगायचं तर पेशंटचा जीव वाचणं हे डॉक्टरांचा सक्सेस असतं, आपल्यापेक्षा त्यांना जास्ती आनंद होतो. जर तुम्ही असं बारकाईने पाहिलं तर त्या दृष्टीने तुम्हाला नक्की असं आढळून येईल. बरा झालेला पेशंट ह्यातला जो आनंद असतो तो नाव, पैसा, कीर्तीच्या फार पुढचा असतो. फार पुढचा असतो. आता म्हणजे नाव, पैसे, कीर्ती हे डॉक्टरांच्या दृष्टीने बाय प्रोडक्ट्स असतात. मेन प्रायमा फेसी की पेशंट आपल्या हाताला यश आले हे जे भावना आहे ती प्रत्येक डॉक्टर्सच्या मनामध्ये असते. आणि खरं तर ते त्यांच्या शिक्षणामधूनच, त्यांना इतकं ते अवघड शिक्षण आहे की त्याच्यामधूनच जाताना आपोआप त्या माणसाचा डॉक्टर कन्व्हर्ट, म्हणजे मी देव नाही म्हणत, पण डॉक्टरमध्ये कन्व्हर्जन जे होतं ते ती प्रोसिजर असते. हृदयविकाराच्या बाबतीमध्ये काळजी काय घ्यायची म्हणजे होऊ नये म्हणून?
हां, म्हणजे परत आपण हार्ट अटॅक या संबंधीच बोलतो आहोत. तर मुख्य म्हणजे हे जर फॅक्टर्स आपण करत गेलो की एक कॉमन सेन्स डाएट पाळला, सगळ्यांनी पाळायला पाहिजे. म्हणजे आपण सगळ्यांनी डायबेटिक आहोत असं समजून वागायला काही हरकत नाही. प्रत्येक इंडियनला ती टेंडन्सी असतेच म्हणजे व्हायचं. किंवा 33% जणांना जर ब्लड प्रेशर असणार आहे तर कधी कधी आपल्यालाही होऊ शकतं असं पण वागायला हरकत नाही. म्हणजे बहुतेक जणांनी कॉमन सेन्स डाएट पाळावा, शास्त्रशुद्ध चांगला व्यायाम करावा. योग मेडिटेशन हे माइंडवरती खूप चांगला त्याचा परिणाम असतो. अपार्ट फ्रॉम लवचिकपणा वगैरे शरीर असेल तरी मनाचा लवचिकपणा त्यांनी जास्त चांगला वाढतो जर तुम्ही जर मेडिटेटिव्ह असाल आणि त्यातनं डीप स्टडी केलात तर या गोष्टींमुळे डाएट, एक्सरसाइज, स्ट्रेस मॅनेजमेंट हे 3 प्रिन्सिपल आहेत. आणि चौथा अर्थातच काय म्हणतात त्याला व्यसनं टाळणं हे चौथा भाग आहे. पण याहीपेक्षा आता एक WHO एक मोठा स्टडी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय शोधून काढलं आहे की तुम्हाला जर चांगलं राहायचं असेल, नीट जगायचं असेल तर पहिला महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे तुमचा जनसमुदाय, तुमचे किती मित्र आहेत, तुमचा सोशल कॉन्टॅक्ट किती आहे, हा नंबर 1 फॅक्टर आहे. सेकंड इम्पॉर्टंट इज इमोशनल कोअर ग्रुप म्हणजे फॅमिली अँड फ्रेंड्स. आणि हे 10 फॅक्टर्स त्यांनी मांडले WHOनी. आणि त्यामध्ये मग खाली कुठेतरी सिगरेट सोडली, क्लीन एअर, अगदी तळाला आहेत. बरं, म्हणजे सिगरेटला आपण हाय रिस्क फॅक्टर नाही, 10 मध्ये आहेच ते महत्वाचं आहे. पण त्यातला महत्वाचा भाग म्हणजे सोशल कनेक्ट आणि इमोशनल कोअर ग्रुप, फॅमिली अँड फ्रेंड्स हे एवढं महत्वाचं आहे. न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे सुद्धा हे प्रमाण वाढतंय का? हो, नक्कीच. मग 35 वर्षामध्ये तुम्हाला असा काय डिफरन्स आढळला की हृदयविकारामध्ये तुमच्या आता कारकिर्दीला डॉक्टरांनी 1989 पासून प्रॅक्टिस सुरू केली, म्हणजे 35-36 वर्ष, तर आता काय फरक जाणवतो? एक यंगर लोकांमध्ये नक्कीच यायला लागलंय. कारण की IT सेक्टर हा एवढा वाढला की 22व्या वर्षी त्यांचं काहीतरी जॉब सुरू होतो आणि पुढची 15 वर्ष तो माणूस फक्त टार्गेट्स ते अचीव्ह करणं, डेडलाईन्स, अमेरिकन वेळेला काम करणं, मग त्यामध्ये सिगरेट आलं, चहाचा हे आलं, रात्री 3 वाजता वडापाव खाणं आलं, एक्सरसाइज नसणं. दिस काइंड ऑफ लाईफस्टाईल 10-12 वर्ष इज बॅड इनफ टू प्रोड्यूस समथिंग इन दॅट बॉडी. साधारण 22 ते 35 मध्ये पुरेपूर वाट लागलेली असते, पूर्ण वाट लागली असते आणि त्यातून आणि मनाची पण वाट लागली. आणि तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे WHO ह्याच्याप्रमाणे ती न्यूक्लिअर फॅमिली झालेली असते किंवा मुलं सुद्धा हल्ली किंवा सिंगल राहतात, शेअरिंग मध्ये राहतात. म्हणजे जॉब केल्यानंतर आई वडिलांकडे राहायचं नाही, आपण मॅरिड नसलो तरी सेपरेट राहायचं अशी टेंडन्सी. लग्नही करायचं नाही ही पण एक ट्रेंड आहे. हल्ली 30च्या आत लग्न करतच नाहीयेत. म्हणजे लग्नाच्या आधीच हे आजार आहेत, त्यांनी मूळ धरलेलं असतं शरीरात. बरोबर. कोलेस्ट्रॉलच्या दृष्टीने काय काळजी घ्यायला हवी? कोलेस्ट्रॉल हा एक लिव्हर आपलं तयार करतं. कोलेस्ट्रॉल म्हणजे आपण लिपिड प्रोफाईल केलं तर त्याच्यामध्ये 5 आपण बघायचो नाही का, टोटल कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड वगैरे वगैरे. त्यामधलं LDL कोलेस्ट्रॉल, लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, हे आता एक प्रिन्सिपल गुन्हेगार मानलं जातं. त्या लिपिड प्रोफाईलमध्ये तुमचं LDL पहिलं तुम्हाला शोधायला लागतं किंवा. आणि आता एकमेकांना आपण असंच म्हणायला पाहिजे, तुझं वजन किती आहे जसं आपण विचारतो तसं तुझं LDL किती आहे असं विचारायला. आणि ॲडल्ट इंडियन जो आहे साधारण 35-40चे, त्याचं LDL साधारणपणे 100च्या आसपास पाहिजे. म्हणजे ज्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर वगैरे असं आहे त्यांना 70पर्यंत खाली आणायला लागतं. आणि ज्यांना हार्ट अटॅक आला, अँजिओप्लास्टी झाली, त्यांना 55पर्यंत खाली यायला लागतं. आणि जे लोक 2दा-3दा अँजिओप्लास्टी झाली, खूप हाय रिस्क आहे समजा, तर त्यांना 30च्या खाली घेऊन जायला लागतं. अरे बापरे. 30 लेव्हलला आपण जेव्हा बाळ जन्मतं तेव्हा त्याच्या रक्तामध्ये LDL 30 मिलीग्रॅम असतं. तर त्या लेव्हलला त्यांना घेऊन झालं तर मग कधी नवीन ब्लॉक तयार होत नाहीत किंवा. पण कोलेस्ट्रॉलची शरीराला आवश्यकता असते ना? हो, पण तरी लेवल 30नी आपण जन्माला येतो, याचा अर्थ तेवढी लो लेवल चालते. आणि खूप रिसर्च ह्याच्यावर पण झालंय की एवढं लो केल्यामुळे काही त्रास होतोय का, तर कुठेही त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालेला लक्षात नाही. म्हणून 30पर्यंत वगैरे ते अगदी घेऊन जाता येतं आपल्याला. खूप औषधं वगैरे बऱ्याच वेळेस वापरायला लागतात, तो भाग वेगळा. पण एक LDL कंट्रोल करणं ही एक महत्वाची बाब त्याच्यामध्ये आहे. पण मग ते औषधानेच कंट्रोल होतं? हो, कारण की
डाएट आणि एक्सरसाइज विल कॉन्ट्रीब्यूट ओनली 20%. अच्छा. रिमेनिंग 80% हे लिव्हर तयार करत असतं. आता तयार करणाऱ्या लिव्हरला थोपवायला तुम्हाला औषधच वापरायला. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की जन्मजात म्हणजे जेनेटिकलीच थोडंसं असतं. सुदैवाने जसं ज्युवेनाइल डायबेटिक्स असतात की नाही, त्यांचं इन्सुलिन असतं जन्मापासून डायबेटिक, तसं हे लोक पण त्यांची संख्या खूप कमी असते. त्यामुळे अशा ह्या ब्रॉड बेस्ड डिस्कशनमध्ये हे लोक आले नाहीत तरी चालतील. आपण लाईफस्टाईलमुळे खराब झालेलं कोलेस्ट्रॉल एवढ्यावरती लक्ष दिलं तर पुष्कळ. पण बऱ्याच वेळा असं असतं की माझी टेंडन्सीच आहे कोलेस्ट्रॉल जास्ती असण्याची, मी ॲक्टिव्ह आहे, माझं वजन प्रमाणात आहे, मी रेग्युलर एक्सरसाइज करते किंवा मी डाएटवरतीही नियंत्रण करतोय, तरी माझी टेंडन्सी 140 किंवा 150 त्याच्यापेक्षाही जास्ती असणं, तर म्हणून रिलॅक्स राहता येत नाही. नाही राहता. टेंडन्सी म्हणजे काय, तुमच्या जेनेटिकली तुमच्यामध्ये ते आहे, तुमच्या फॅमिलीमध्येच ते रन होतं. मॅन्युफॅक्चर डिफेक्ट. हां, म्हणजे जसं डायबिटीस म्हणजे शुगर, रक्तामधली शुगर कंट्रोल करण्याची यंत्रणा बरोबर काम करत नाही म्हणून डायबिटीस, तसं या लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायची यंत्रणा बरोबर काम करत नाही म्हणून हायपरलिपिडेमिया, आणि याच्यातनं मग त्यांना हार्ट अटॅक वगैरे. पण मग हे कोलेस्ट्रॉल औषधांनीच 80%? हां, ज्यांना जरुरी आहे, म्हणजे सपोज एखादा 110 वरती आहे बिचारा, तर त्याला उगीच औषधं देत बसायचं नाही. पण एखादी रिस्क जास्त आहे आणि कोलेस्ट्रॉल आपल्याला ती ठरवलेल्या पातळीच्या वर आहे, तर ती मग औषधांनीच कमी करून घ्यायचं. मग ती औषधांनी पण त्याचे साईड इफेक्ट्स असतात ना, गुडघे दुखतात, पोटऱ्यांमध्ये काफ मसलमध्ये काही वेदना होतात, अशा लोकांच्या कंप्लेंट्स असतात. किंवा पण जिथे परिणाम आहे तिथेच दुष्परिणाम आहेत, नाही का. म्हणजे समजा ही सगळी औषधं 20-20 हजार लोकांवरती 10-10 वर्ष फॉलोअप करून अशा एकदम हाय लेवल रिसर्चमधनं बाहेर आली असतात. पब्लिक डोमेनमध्ये यायच्या आधी या प्रकारची औषधं असतात ना, त्यांच्यावर भयंकर मोठा रिसर्च असतो, आणि जोपर्यंत ते मेडिसिन 90% लोकांना सेफ आहे तोपर्यंत ते बाजारातच येऊ शकत नाही. त्यामुळे ओके, 100 10 जणांना काहीतरी इफेक्ट होऊ शकेल, पण त्या 10 जणांसाठी 100 ते घ्यायचं नाही आणि 90 हार्ट अटॅक येणार, हे बरोबर नाही. बरोबर आहे. आणि हार्ट अटॅक महत्वाचा की पायातले गोळे महत्वाचे? हां, म्हणजे एखादा खूप त्रास व्हायला लागला तर त्याला काय करायचं डॉक्टरांना माहिती असतं, हाऊ टू सर्कमवेंट दॅट, कुठली ऑल्टरनेटिव्ह औषधं आहेत, कुठली ऑल्टरनेटिव्ह इंजेक्शन्स आहेत. पण तो पुन्हा तोच भाग, आपण 90% लोकांबद्दल बोलायला हवं, आणि त्यामध्ये हे स्टॅटिनची गोळी घेऊन कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायला हवं. पण मग त्याच्यावरती आणखीन वेदनारहित उपचार काही आहेत का? काही दुसऱ्या गोळ्या आहेत की ज्या वापरतो आम्ही जेव्हा असं होतं त्यावेळेला. सॅम असं म्हणतो त्याला, स्टॅटिन असोसिएटेड मसल सिम्पटम्स, म्हणजे मसल दुखतात, पोटरीचे गोळे दुखतात, तर ते सॅम जर झालं एखाद्याला तर मग ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन आहेत, मेडिसिन देता येतात. अशा विविध मल्टीफॅसेटेड डॉक्टरांनी आपल्याला हे सांगितलंय, त्यामुळे आपण नक्की त्यांना यश देऊया. आणि हा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. नमस्ते.